إن شجرة الزقوم طعام الأثيم كالمهل يغلي في البطون كغلي الحميم خذوه فاعتلوه إلى سواء الجحيم ثم صبوا فوق رأسه من عذاب الحميم ذق إنك أنت العزيز الكريم إن هذا ما كنتم به تمترون إن المتقين في مقام أمين في جنات وعيون يلبسون من سندس وإستبرق متقابلين كذلك وزوجناهم بحور عين يدعون فيها بكل فاكهة آمنين لا يذوقون فيها الموت إلا الموتة الأولى ووقاهم عذاب الجحيم فضلا من ربك ذلك هو الفوز العظيم فإنما يسرناه بلسانك لعلهم يتذكرون فارتقب إنهم مرتقبون. जक्कुमचं झाड खात्रीनं एक सूचना आहे. गुन्हेगार लोकांचं भोजन आहे. वितळलेल्या तांब्याप्रमाणे जहन्नमवाल्यांच्या पोटात उकळत राहील, ज्या प्रकारे गरम तापलेलं पाणी उकळत असतं. पकडा याला आणि ओढत आणून जहन्नमच्या मध्यभागी फेकून द्या. मग याच्या डोक्यावर अजाबचं गरम उकळतं पाणी टाका. तू स्वतःला मोठा मान प्रतिष्ठा राखणारा समजत होतास, आता अजाबचा स्वाद चाक. निस्संदेह हाच तो अजाब आहे ज्याच्याविषयी तुम्ही शंका करीत होता. निस्संदेह त्या दिवशी परहेजगार लोक शांतीच्या ठिकाणी असतील, बागबगीचे आणि झऱ्यांच्या समृद्ध इलाक्यात असतील. पातळ रेशमी आणि दाट रेशमी पोशाख घालून एकमेकांसमोर बसलेले असतील. अशा प्रकारे आम्ही त्यांची जोडी बांधून देऊ, गोऱ्या आणि विशाल नेत्रांच्या हूर परींची. तिथे ते प्रत्येक प्रकारचा मेवा आपल्या इच्छेनुसार खातील, शांती समाधानानं. पहिला मृत्यू जो त्यांनी इथे चाखला होता, त्यानंतर तिथे त्यांना कधीही मृत्यूचं भय राहणार नाही. अल्लाहनं त्यांना दोजखच्या अजाबपासून नेहमी करता वाचवलं. ही त्यांच्या पालनकर्त्याची त्यांच्यावर कृपा झाली आणि ही सर्वात मोठी सफलता आहे. आम्ही या कुराणास तुमच्या भाषेत सहज सोपं केलं, यासाठी की या लोकांनी बोध उपदेश प्राप्त करू शकावं. तेव्हा आता होणाऱ्या परिणामाची तुम्ही प्रतीक्षा करा आणि त्यांना देखील प्रतीक्षा करू द्या.